महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत आहे, दुसरीकडे काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात. आज कोकाटे पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे. हे हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा दिला. त्या व्हिडिओमध्ये जर काही तथ्य असेल तर मी हिवाळी अधिवेशनामध्ये शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं. बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली. पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे. मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का, तर निश्चितपणे आहेत. पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे 3%च्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत. अनेक राज्य कर्जामध्ये 25%च्या वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% चालले गेलेले आहेत. ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे. त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं.